नमोजी पप्पा गाडी चालवतात. एवढी रात्र झाली, काय करा. मला बिन मरणाच्या उलट्या व्हायला लागल्या. मी मरणाची बेजारी उलट्या करू करून गाडीत बिन जाऊन प्रवास करायचा नाही. मला तर प्रवास करायची वेळ येते या गाडीत. तुझ्यामुळे उशीर झाला माहितीये काही, हो का? कारण तू अर्धा तास झाला की गाडी थांबा म्हणायला लागली आणि उलट्या करायला लागली. हो ना, आता लोक आपण घरी पोहोचलो असतो. काही मेळ आहे का? अशी भीती इतक्या उलट्या करते का गाडीत घेऊन नाही जा वाटत. हिला अर्धा तास झाली की 5 मिनिटं झाली की थांबा उलटी करायला असंच मध्ये पण आता किती अर्धा झालं या गाडी बी दिशाना झाली नमो, रस्त्यावर. आपण आता घरी पोहोचलो असतो, पण तुझ्या मम्मीमुळे झालं सगळे. हो माझ्यामुळे झालं हो बाप्पा. पण मग मी काय करू, माझी काय चूक आहे. मला उलट्या होत्या म्हणल्यावर. अरे एवढ्या उलट्या असते का? अर्ध्या तासाला गाडी थांबा थांबा करायला लागली. आणि नमो बिन काय बरं आहे का समोर एखादं वाहन तरी? कोणीच नाही बाबा. असं भयान वाटायला लागलं. मला तर लयच भीती वाटायला लागली या रस्त्यानं. एवढा अंधारामुळे. भीती वाटते तूच थांबा लावते आणि भीती वाटते म्हणते. काय ना आता एक बी माणूस नाही दिसणार. आपलीच गाडी आहे. कोणाचीच गाडी दिसे ना बाबा. काय अवघड झालंय आता. आज रात्रीचे 9 वाजले. एवढा उशीर कुठं असतो का? पण काय करावं आता. काय करा? ते काय अंधार, किती अंधार झाला पहा बरं. आणि आम्ही चौघाच्या गाडीत. अशी भीती वाटायला लागली ना गाडीत. एक गोलू पहा कसा बसला तिकडे तोंड करून. मला उलट्या होत्या म्हणून. आणि यायनं चालवली गाडी. गाडी चालवून यायची बी परेशानी माझ्यासोबत. आणि पुढच्या वेळेस तुला येणार डायरेक्ट मोटरसायकल हिंडणार आहे. मग मी तुम्हाला म्हणलं होतं मस्त मोटरसायकलवर घ्या. पण 4 जण गाडीत बसते ना, गाडीवर बसत नाही ना. लय बेजारी होती गाडीवर. त्याच्यामुळे मग म्हणलं चला आपण गाडीनेच जाऊ आपण. हो माहिती चला. त्यामुळे आम्हाला मळमळ करायला लागलं नाही का ना मग? हो पण आता काय करता. मी माझ्या थोडी हातानं करते हो. एसी पण चालू करत नाही. एसी पण चालू करत नाही. कारण मला अशाच किती उलट्या होत्या. तुम्ही सांगा तर मग किती उलट्या होईल बरं. मग एसी चालू केल्यावर एसीला अजिबात सहन नाही होत मला. काय सांगावं तुम्हाला. मी अशीच बरी म्हटलं, पण अशी बरी तर गाडी तुम्ही मला थोडंसा बाहेरची हवा घ्या म्हणून मी खाली उतरली होती. आणि यायला म्हणलं मी नाही का लय वेळचं तोंडाला पाणी येऊ लागलं चळ. पण मी दम काढत घेतला. पण मग नंतर काय करावं, थांबावंच लागली. एवढ्या उलट्या झाल्या ना बाप्पा, लगेच चक्कर येऊन पडायची वेळ आली होती मला. पण पटकन खाली बसली मी चक्कर येऊन. गाडीत उलटी केली की तुलाच गाडी धुवायला लावणार आहे मी. बाप्पा काहून असं मम्मीला गाडी धुवायला लावायची. असं थोडी असतं काही. मग आम्ही तिघं उलट्या करत नाही. त्यामुळे आम्हाला उलट्या व्हायची वेळ आली. हो पागल बाई, बाई. ते तर आहेच म्हणा. बाई, काय बाई. तेच आहे का नाही करती? किती काय अंधार. रे? पहा रे किती अंधार झालाय. हो ना. हळूहळू घ्या हो बापा. माझ्या उशीर झाला पण हळूहळू गाडी घ्या. जास्त नका घेऊ जोरात. नाही आता गाडीत उलटी केली तर चालते, पण गाडी थांबवणार नाही आपण. नाही हो, असं नका करू. मग का गाडीत उलटी कराव का? असं थोडीच आहे. मग आता बरं वाटायला लागलं थोडं. बरं वाटत लागलं? हा उलटी केली मी म्हणून जरासं बरं वाटायला लागलं मला. नाही तर लगे असं झालं होतं मला. काय सांगा. खरे खरे बाई बाई पाहणं कशी बोलते. नमू जे बोलते ते खरं बोलते. हो का? माहितीये का? पण मग आता आता ताप झाला हे. सहन नाही झाली गाडीला तर मग मी तरी काय करू. आता तुला कवा सहन होत नाही होय. अगं ते कसं आहे, पहिल्यापासून प्रवासाची सवय पाहिजे. पण मग प्रवासाची सवयच नव्हती तुम्हाला. तरी मी आता कशी फिरते घेऊन इकडे तिकडे. त्याच्यामुळे तुम्हाला काही वाटत नाही. गोलू काय करतो? गोलू पाहणं कसा बसलाय. गोलू पहा कसा बसलाय. गोलू तर लगे माझ्या पाय ना. पण तेव्हा बाबा नको मम्मीकडे पाहणं लय आवड आहे मम्मीचं काम. त्याच्यामुळं पाया ना तो. आणि नमोबीन नाही का बाई लगे अशी पटकन बाया समोर जाऊन बसली. काय सांगा तुम्हाला बा, समोर जाऊन बसली. हाय. आणि कसे जेवण झाले का सर्वांचे? तिचे पप्पा मस्त आमचा चालू आहे प्रवास. तुम्ही दोघं नाही का मस्त गाडी चालवता फिरून या जा बरं. मला घरीच ठेवत जा बरं अशा. बरं 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 मग बरं जाऊ दे. घरी गेल्यावर स्वयंपाक काय करणार आहे? स्वयंपाक का हा? तुम्हाला
अरे वा मी स्वयंपाक कर अरे 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 अरे, डोक्याला ताण झाला रे हिचा. सांगितलं मग सोपं सोपं मस्त ए नमो, घरी गेलं की मी काय करणार आहे माहिती का? ते तांदळाचा डबा आहे ना, बाहेरच फेकून देणार आहे. लपून टाकता काय गदराला मल देतो. बाहेर नका नेऊन टाकू बाबा आणि सगळे गाडीचे कधी हा, काच बस ना उघडे उलट्या करून करत. ठेवलेले मी सगळे चारी काच उघडे करून ठेवलेले मी काहून तर मला बाहेरची हवा लागली पाहिजे पण का बरं कसे बुरू केस सगळे आवरायचं काम पडायला लागलं मला असे तोंडात आणि त्याच्यातून चाललेत हा मग तुला स्वयंपाक करावा लागेल मग करशील का सगळे ते आपल्याला. हा, तुझ्या पप्पाला येतो ना म्हणून तुला काय पाय ना कशी जोरानं बोलते मला हा तुला येते आहे ना अरे मग तुझ्या पप्पाने शिकवलं आहे ना तुला बरं झालं मग सोबत शिकला तर बोलू विचार काय खायचं ना बोलू. ना बोलू तुला काय खायचं बा कोण कोण खात अरे नाही बा? एवढ्या पावसाळा थंडीमध्ये येतात, कोण खातं म्हणजे तिचा पागल बोलू. कोण खात नसते रे बाबू हो का आणि तू नाही का पागल अगं त्याला असं माहित वाटत नाही की उन्हाळा आहे का पावसाळा आहे म्हणून थंडी त्याला अजून काही समजत नाही लहान येतो त्याच्यामुळं कळत नाही त्याला एवढं मग आपल्याला सांगावं नमो, लागेल खायचं कळते का म्हणा? हा का? हा, अरे बरोबर. बापरे काय अरे बोलली वा. बाई नमू लयच बोलली आता या नमू. पंच मारा नमुने हा. मम्मी केली पहा ना पहा पाहिजे तोंड पहा जरा इतकं सारखं जीवन कशा बोलती पहा खरं आहे तिचं. हा खिचडी आवडती सोपी सापी आम्हाला काही दुसरं काही करू नाही द्या नुसतं खिचडी का तुम्ही खिचडी का बोल नाही का खिचडी का पहिल्यांदा कसं आम्हाला राग येऊ लागली खिचडी नव्हतं खाता आम्ही बोलू बोला रे जरासं बोलू रे शांत बसला. बोलू तू बोल ना बा काही झोपला तो झोपला एवढं लवकर त्याचं म्हणणं आहे मला कोण खायचा म्हणून तो रागवला पण मग एवढ्या रात्रीला आता कुठं फोन द्यायचा वय आलं थंडीगार हवा सुटलेली आहे त्याला 2 कॅडबरी देऊ आपण घरी गेल्यावर. हा कॅडबरी कॅडबरी द्यायची का बघा समोर बघा समोर. समोर बिन पाहणं तुला भया झाला गोळ्या घ्यायच्या का कोणत्या गोळ्या घ्यायच्या माय पहा ना कसं स्पीकरचा डब्बा घेऊन बसलाय बॉक्स आहे ना त्याच्यातला स्पीकर घेतला ना तो घेऊन बसलाय पहा पान कन्नेरगाव आलं रे. आला का आता इथून किती अंतर राहिलं आता 30 किलोमीटर राहिलं आपलं. किती 30 किलोमीटर हो का गावाला नमो. हा दुसरं काय गाव वाजायला आहे. लागलं बाप्पा. दुसरं गाव आहे नमो. दुसऱ्याचे अजून हिंगोलीला अरे आपण 30 किलोमीटर अंतर हिंगोली पासून. बापरे या मम्मी मुळे झालं रे आता काय करू मी काय नाही आता घरी गेलं की जेवण करायचं निवांत झोपायचं. जीवाच्या जेवण काय हिनं गाडी चालवणं चालू आहे हो मी करते बापा टेन्शन घेऊ नका फक्त मला काय आरामशीर टेन्शन घेऊ नका अहो मग. मला फक्त आरामशीर घरी न्या पहिले हा उलट्या कर का काही कर पण आम्हाला स्वयंपाक पाहिजे तुझा खिचडी नाही पाहिजे हा अरे चांगली बाप. वरण भात भाजी अरे पोळी मी पाहिजे. सगळं करते व्यवस्थित फक्त तुम्ही काय करा आरामशीर गाडी घ्या आणि थोडं व्यवस्थित घरी जा. हे बाय रात्रीचे 11 जरी वाजले तरी स्वयंपाक पाहिजे ना म्हणून का आपल्याला. हा करून देते लहान बाळ आम्ही तुला सांभाळू का आम्ही लहान बाळ आहे आणि तुला एवढं मोठ्या माणसाला सांभाळायला लागलो आम्ही मुलं गोलूला सांभाळायचं तर तो आम्हाला सांभाळायचं काम पडायला लागलं. कसं उभं राहायला आता तू आम्हाला सांभाळायचं आम्हीच तुला सांभाळतोय लहान लेकरावर तू का लहान नाही राहिले आता नमो काय नाही नमो खरं आहे उलट्या करू काय करू म्हणती नमू नमो. नमो ए नमो हा आता मला बी उलटी करायची वा थांबू का गाडी. अगं तुझ्या मम्मी अहो, मुळे तुम्ही मळमळ ना- करायला लागलं. गाडी थांबवू नका मला उलटी माझं कसं आहे आल्यावरच नमो माहितीये का थांबवा माझं कसं आहे माहितीये का ना. हा हे कोणा उलटी करताना पाहिलं का हा मग मला बी मळमळ करतो. हो का हा?
मम्मी म्हणते गाडी थांबू नका काय नाही मला मम्मी मला हे होतं म्हणजे तिला उलटी आली की गाडी थांबवायची ना आपल्याला आली की थांबवायची नाही का? हा तेच म्हणलं मग मी. बाई मम्मी तू लहान लेकरावानीच बोलते का हो हो बोललो तुला उलटी करायची की रे हा? हा अरे बाबा. बोलू अरे ते सगळं बसला उठ. तुझ्यामुळे त्याला उलटी यायला लागली पण आता अरे पहिलंच तुझ्यामुळे उलटी यायला लागली हो का? मम्मी ते रात्र झाली तरी मम्मीला उलटी नको झाली अहो समोर पाहून बर का लय अंदाज झाला आता जरा व्यवस्थित गाडी चालव समोर बघून. कोणीच नाहीये मम्मी आता तू हं. तुला आता तू उलटी केलं बरं तुझ्यामुळे रात्र झाली आता बरं नमो वाटली पाहिजे तुला एवढं नमो हो मला लय जाऊ दे आता वाटायला तुझ्या मम्मीनं लागलं. उलटी केली सगळं झालं बरं का हा. आता तब्येत बरी आहे का विचार दिलं एकदा आता अहो, दवाखाने माझी- मेडिकल सगळं बंद व्हायला लागलं मग काय करणार बरी आहे का तब्येत बरी आहे तब्येत आता माझी जरा. लहान बाळावानी बोलते मला उलटी केली म्हणून जरासं बरं वाटायला लागलं एवढं तरी बोलायला लागली मी नाही तर मी काय करत असते गाडीत बसला की आपलं आहे का नाही तोंड बंदच ठेवायचं तोंडात पण ठेवायचं लगे काहून तर तोंड उघडलं की काय असं वेगळंच होतं मला लगे काय सांगू मला झोपायचं ना मला झोप लागली मी घरी गेले झोपायला. नमो सर्वांचं जेवण झालं का विचार काय काय केलं जेवायला विचार बरं आम्ही येऊ का मला जेवायला तुमच्या घरी जाऊ द्या ही बडबड लय वेळची चालली बडबड लय वेळची चालली तुमचं विचारलंच नाही मी माझं चाललंय सांगणं बडबड बडबड बडबड. बरं तुम्ही सगळ्यांनी जेवण केले का काय केलं जेवायला. कशी बोलते आपल्यासाठी स्वयंपाक केला असेल का अरे इतक्या उशिरा द्यायला आपण सांगून जर ठेवलं असतं तर मग स्वयंपाक केला असता द्यायला आता कोणत्या टायमाला तुम्ही गेले त्याच्या घरी तर खरंच करून देणार आहे का स्वयंपाक असं कोण्या टायमाला जमत असतं का झालं आणि अगं बाई नमू एवढ्या रातच्या जर गेलं त्याच्या इकडं आपण जर घर ठोकलं द्यायचं तर थोडं म्हणून दण आपल्याला आपलं दडून काढा माहिती का तुला. तूच खाशील मला मार आम्हाला मार खायची गरज नाही हो एवढा अंदाज झाल्यावर कोणी थांबन का आपल्या जवळ आपल्या घर उघडन का कोणी एवढं काय बरं किती अंधार किती झाला नाही, डबल आणायचंच नाही ना मग मम्मी चला बरं आता करा आराम सगळ्यांना गुड नाईट. करा लाईट बंद करा आपला रस्त्याला कोणीच नाही बाबा. लाईट बंद करा चला गुड नाईट सर्वांना बाय. झोपू त्या लोकांना आपण बी आता घरी जाऊन झोपू शांततेनं आराम करू आपण जेवण घेऊन करून आराम करू मग घरी करते चला चला बाय